जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय फर्स्ट पॉडकास्ट, ज्याचे की आज गेस्ट आहेत सिन्नरच्या युवकांचे आयकॉन, सिन्नरचे भावी हिंदुत्ववादी नगरसेवक निलेश दादा माणिक लोणारे. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव निलेश माणिक लोणारे, राहणार गावठा. बजरंग दल मध्ये अशी तुम्ही काय सेवा करतात, काय समाजकार्य बजरंग दल मार्फत तुमच्याकडून घडतं? हिंदुत्ववादी संघटना आहे ती एक. आता हिंदुत्वाबद्दल सर्वांचं प्रेम आहेच, पण मग तुम्हाला असं वाटतं नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे? निलेश दादा, तर काय असणार आहे तुमचा हा अंतिम संदेश तुमच्या प्रभागातील मतदारांसाठी? मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. गरिबीतून वरती आलेला आहे. प्रत्येकाने थोडासा आशीर्वादरूपी हात देऊन मला नक्कीच निवडून द्या. जय श्री जय श्रीराम. पूरे भाल भर चला रहे विजय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय फर्स्ट पॉडकास्ट, ज्याचे की आज गेस्ट आहेत भावी हिंदुत्ववादी नगरसेवक आणि सिन्नरच्या युथचे आयकॉन निलेशजी लोणारे. तर स्वागत आहे निलेश दादा तुमचं माझ्या फर्स्ट पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव निलेश माणिक लोणारे, राहणार गावठा. मी माझं 10वीचं शिक्षण सिन्नरमधून जे पब्लिक स्कूल येथून पूर्ण केलं. त्यानंतर 12वी नवजीवन डे स्कूल येथे पूर्ण केलं. त्यानंतर मी डिप्लोमाला शताब्दी कॉलेजला इथून डिप्लोमा पास आउट झालो. मग अचानक तुम्ही एवढं सगळं करत असताना आता सध्याचं तुमचं प्रोफेशन काय आहे? माझं आता लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे सध्या हॉस्पिटलायझेशन मध्ये. लेबर सप्लाय करतो मी. अच्छा, मग अचानक राजकारणामध्ये का बरं पाऊल उतरायचं टाकायचं तुम्ही ठरवलं? मी आता पहिल्यापासून बजरंग दलशी निगडीत असल्यामुळे समाजकारण, गोसेवा या सर्व गोष्टींमध्ये आवड. त्यानंतर थोडी तळमळ, गरीब लोकांबद्दल थोडी तळमळ वाटते. त्यामुळं कुठेतरी त्याला एक प्लॅटफॉर्म भेटावा, त्या हिशोबाने त्या हेतूने थोडंसं पाऊल चेंज केलं आणि नगरपालिकेकडे वळालो. बजरंग दल मध्ये असे तुम्ही काय सेवा करतात, काय समाजकार्य बजरंग दल मार्फत तुमच्याकडून घडतं? हिंदुत्ववादी संघटना आहे ती एक. तर युवकांना थोडंसं हिंदू धर्माबद्दल माहिती प्रचार करायचा या हिशोबाने त्यांना काहीतरी आपल्या धर्माबद्दल माहिती. त्यानंतर गोसेवा झाली. त्यानंतर कट्टर आपल्या समाजाबद्दल कट्टर बनवायचं. धर्माबद्दल की समाजाबद्दल? धर्माबद्दल. अच्छा, धर्माच्याबद्दल. मग समाजकारण करण्यासाठी नगरसेवक होण्यातच गरजेचं आहे का, असं तुम्हाला काय वाटतं की समाजकारण करायचंय तर नगरसेवकच झालं पाहिजे? कुठंतरी समाजसेवा करताना काहीतरी अडचणी येतात. त्यानंतर काहीतरी बेस पाहिजे असतो. तो बेस मिळवण्यासाठी एखादं काहीतरी असं पद असं काय जेणेकरून आपण अजून जोमाने काहीतरी काम करू. अच्छा, समाजासाठी झालं, त्यानंतर सोशल कोणतंही, त्यासाठी म्हणजे असं माझं वाटतं की मी निवडणूक लढवली पाहिजे. सध्याच्या ह्या काळामध्ये जे सिन्नरचे युवक आहेत, सर्व काही आपले जे युवक आहेत, जे तुम्हाला तुमचा रोल मॉडेल, त्यांना तुमचं रोल मॉडेल समजतात. जसं की सर्व युवक आपल्या आता सध्या त्यांनी ट्रेंड आणले की आहे हिंदुत्ववादी नगरसेवक. मला समजू शकतं का हिंदुत्ववादी नगरसेवक आहे काय? मुलांची आवड. आता हिंदुत्वाबद्दल सर्वांचं प्रेम आहेच, पण मग त्यात मी पण बऱ्याच मुलांना तिथं थोडंसं ऍड केलं. नंतर थोडीशी धर्माबद्दल माहिती दिली. त्यांनाही कळलं की काहीतरी या माणसामध्ये आहे, बरं, काहीतरी याला धर्माबद्दल प्रेम आहे. त्यामुळं मुलांनी मला एक टॅग दिला, हिंदुत्ववादी नगरसेवक. अच्छा, आणि त्याच टॅग मार्फत तुम्ही आता खूपच सध्या तो ट्रेंडिंगला आहे. मग नगरसेवक हा हिंदुत्ववादी असणंच गरजेचं आहे का, तुम्हाला असं वाटतं का? हिंदुत्ववादी नगरसेवक असणं गरजेचं तसं नाही, पण मग एक हिंदुत्ववादी म्हणजे प्रत्येक जण हा मनाने हिंदुत्ववादी पाहिजे. बरोबर. म्हणजे कोणतेही कार्य करताना म्हणजे काहीतरी आपल्या धर्माबद्दल थोडं प्रेम. त्यानंतर असं नाही म्हणत की मी दुसऱ्या समाजाला तुम्ही द्वेष करा. बरोबर. दुसऱ्या समाजाला द्वेष करू नका, पण मग आपल्या धर्माबद्दल प्रेम वाढवा, आपल्या समाजाबद्दल कट्टर व्हा, बस. अच्छा, असं पाहिजे. मग सध्या आता तुम्ही राजकारणामध्ये उतरत आहात, तर ते कुठल्या प्रभागातून तुम्ही उतरायची तयारी चालू आहे तुमची? आता माझा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 13.
अच्छा. गावठा. कसा आहे तो प्रभागाचा विभाग तुमचा, समजू शकतो का आपल्या वोटर्सला? बस स्टँड, त्यानंतर मारुती मंदिर, ते तिकडून नवजीवन स्कूल, तिथून हुसेन बाबा नगर, पाचोरे माळा, तिकडून नाईक माळा ते दत्त मंदिर ते गणपती मंदिर, तिथून भडांगे मिल, परत बस स्टँड. असा हा माझा प्रभाग आहे. असा तुमचा विभाग आहे. आणि मग तुम्ही राजकारणामध्ये ज्या वेळेला प्रवेश करताय की राजकारणामध्ये पाऊल टाकताय, तर कसा आहे तुमचा फॅमिली सपोर्ट? की तुम्ही फॅमिली सोबत, आता तुम्हाला फॅमिली सपोर्ट करते की या गोष्टींमध्ये? कारण की हा राजकारणाचा प्रवास हा कुठलाच सोपा नसतो. आज तुम्ही खूप चांगल्या हेतूने समाजकारणामध्ये उतरत आहात, पण याच्यामध्ये काही लोकांचा विरोध असतो, काही लोकांचा सपोर्ट असतो. मग तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुमची फॅमिली कसं सपोर्ट करते, किंवा तुमचा जो मित्र परिवार आहे, तुमचे जे सगळे युवक आहेत, ते तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट करतायत? तर विषय असा आहे, माझ्या फॅमिलीमध्ये मेंबर आहेत आम्ही 6 मेंबर, 6 मतदान. बरोबर. त्याच्यानंतर मित्र परिवार चांगला असल्यामुळं म्हणजे बरेच आमचे मंडळातले सभासद असतील, म्हणजे आमचे 2-3 मंडळ आहेत, 3-4 मंडळ आहेत आमच्या प्रभागातले, त्यांची ताकद आहे माझ्या मागे. त्यानंतर प्रभागातले लेडीज वर्ग, त्यानंतर बरेच वृद्ध माणसं, त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनाही वाटतं की आपल्यामधला कोणतरी म्हणजे वरती गेला पाहिजे, घडला पाहिजे. त्या हेतूने असं वाटतं की थोडंफार आपण पण समाजकारण करावं. अच्छा. मग तुम्हाला असं का वाटतं की नागरिकांनी तुम्हालाच मत केलं पाहिजे, किंवा तुम्हालाच मतदान दिलं पाहिजे आणि तुम्हालाच नगरसेवक घडवून आणलं पाहिजे? असं वेगळं काय आपण संकल्पना आहेत आपल्याकडे की तुम्हाला असं वाटतं नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे मी त्यातून गेलेलो आहे, ते दिवस मी बघितलेले आहे. म्हणजे अशी काही परिस्थिती होती की राहायला घरही नव्हतं. त्या परिस्थितीतून असं वरती आलेलो आहे मी. म्हणजे जेवढा माझा प्रभाग आहे ना, त्या प्रभागामध्ये म्हणजे माझ्यासारखी परिस्थिती आत्ताही कोणावर नसेल, अशा परिस्थितीतून मी वरती आलेलो आहे. काय परिस्थिती होती त्यावेळेची? घर पडकं, त्यानंतर बरेच खूपच संघर्ष होता. त्यातून मी वरती आलेलो. त्याच्यानंतर आता मला म्हणजे असं सहानुभूतीचं राजकारण नाही करायचंय, त्यामुळे मी ते जास्त खोलात घुसणार नाही. पण त्याच्यानंतर की मला त्या लोकांची जी गरीब जनता आहे, वृद्ध लोक आहे, त्यांची थोडी कळकळ आहे, माहिती आहे का आपण त्यातून गेलेलो आहे, ती गोष्ट आपल्यावर बितलेली की ती त्यांच्यावर बितायला नको, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण निवडणुकीला उतरलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या प्रभागाचा अभ्यास तर तुमचा फार झाला असेल, तर तुम्हाला निवडणुकीला उतरायचंय म्हटलं तर? प्रभागाचा अभ्यास झालेला आहे. तर म्हणजे मला फारसं एवढं काय माहिती नाही, पण माझ्या एका डीएम लिस्ट मध्ये ज्या वेळेला कळलं की तुमचा पॉडकास्ट शूट होणार आहे, त्यावेळेला मला एक डीएम आलेला होता की तुमच्या इथे ते सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे, त्याच्या समोर ते कचरा व्यवस्थापन आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा तो इश्यू आहे, तो आजपर्यंत कित्येक गेले नगरसेवक झाले की तिथं सॉल्व्ह नाही होऊ शकला, आणि ते सॉल्व्ह होत पण आहे तिथे थोडा तो स्लम एरिया असल्यामुळे. तिथं तुमचं काय मत आहे त्या जागेबद्दल? आपण आता असं करणार आहे की तिथं आपण नगरपालिकेकडून ती कुंडी असते, समजा आता ती सिमेंटच्या कुंड्या आता बंद केलेल्या आहेत नगरपालिकेने, तर ते प्लॅस्टिकच्या ज्या कुंड्या असतात, ग्रीन आणि येल्लो, म्हणजे असं ते 2 कलरच्या ओला कचरा सुका कचरा असा ट्रे टाईप, ट्रॉली टाईप, तिथे ट्रॉली तिथं ठेवणे. तिथं प्रत्येक 100 मीटर 200 मीटर अंतरावर प्रत्येक असे ते ट्रे म्हणजे कुंड्या, छोट्या छोट्या कुंड्या ठेवणे. तिथं ते साठा करून रोज सकाळी तिथे आणून म्हणजे असं तिथं टाकले पाहिजे, सर्वांनी तिथे टाकले पाहिजे. पण मग तिथून पण ते व्यवस्थापन पुढे असतात की आज तुमच्या प्रभागामध्ये अशा काही कंप्लेंट्स आहेत की कचरा गाडी वेळेवर येत नाही, आता पाठीमागे गेला पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला, मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? एवढं पाण्याची टंचाईचा विषय होतो सिन्नरमध्ये. सिन्नरला आपले खासदार लाभलेले आहेत, कृषी मंत्री किंवा आता क्रीडा मंत्री जे आहेत माणिक रोकट, ते सुद्धा एवढे मंत्री खासदार सिन्नरचे असून सिन्नरमध्ये एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होतो, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर असं व्हायला नको. तर तो खूप मोठा वरचा विषय, खासदार आमदार त्या लेवलचा, पण असं व्हायला नको. आता ऐन दिवाळीच्या वेळेस ते पाणी जाणं किंवा मग लोकांची थोडीशी धावपळ होणं, मारामारी होणं, या गोष्टी व्हायला नको. तर मी
कदाचित भविष्यात असा प्रयत्न करेल की ह्या गोष्टी व्हायला नको, किंवा ते थोडं ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम असल्यामुळं झालेल्या या गोष्टी कदाचित होत नाही. पण इथून पुढे मी असा प्रयत्न करेल की व्हायला नको या गोष्टी, आणि प्रयत्न करेल. तुमच्या प्रभागामध्ये बरेचसे असे ठिकाण दिसून येतात जिथं ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम आहे. पावसाळा आला की तिथं तुमचं तुंबायला सुरुवात होते, गटाऱ्यांचा काय विषय, तो का असा आहे तिथे मला समजू शकतं का तुमच्या प्रभागामध्ये? प्रभागामध्ये असं आहे की प्रत्येक गटार असतात त्याला अंडरग्राऊंड गटार असल्यामुळं त्याला ती साचा घाण जी तुंबलेली असते ती काढण्यासाठी असं थोडासा स्पेस वगैरे ते दिलेला नाही. बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी तो आपण परत दुरुस्त करून ते जागजागी थोडासा असा स्पेस मोकळा करून तिथून आपल्याला घाण काढता येईल, ब्लॉकेज काढता येईल, असं व्यवस्थापन करू आपण. व्यवस्था करू. आणि ते पब्लिक टॉयलेटचा तिथं जो माझा प्रश्न होता मागाशीच देवनाथ हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला, तो पब्लिक टॉयलेटचा जो विषय आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं काय करता येईल तिथे? पब्लिक टॉयलेटचा विषय असा आहे की प्रत्येक जण असा आहे, असं एबल नाहीये की प्रत्येकाच्या घरामध्ये बाथरूम वगैरे असतीलच. त्यामुळे ते तर पाहिजेच ते पब्लिक टॉयलेट, पण तिथं जी दुरावस्था झाली सध्याची, लाईटी फाडच्या तुटणं, बरेच नळाचा प्रॉब्लेम, त्यानंतर मोटर चोरी जाणं, या त्या गोष्टी, त्यानंतर लाईटी चोरून नेणं, यासाठी तिथं आम्ही परत दुरुस्त करून जेणेकरून तिथं आजूबाजूला म्हणजे थोडंसं अंतरावर फक्त कॅमेरे लावणारे, कोण येतं कोण जातं ते बघण्यासाठी. बाहेर थोडंसं म्हणजे सीसीटीव्ही मार्फत पूर्ण प्रभागाचं मी ते पण एक नियोजन ठेवणार आहे की पूर्ण प्रभागामध्ये सीसीटीव्ही लागले पाहिजे. पण ते सीसीटीव्हीचं ते तुमचं लोकेशन असणार आहे ते कसं? आता तुम्ही प्रत्येक गल्ली बोळात तर सीसीटीव्ही लावू नाही शकत तुम्हाला, मग ते तुमचं नियोजन कसं असणार आहे की ते कुठे लावले पाहिजेत आणि हायलाइट जे मेन पॉइंट आहेत ना, समजा तिथं समजा चोरीच्या जास्त घटना होतात अशा ठिकाणी कॅमेरे, म्हणजे बाथरूमच्या म्हणजे जवळ त्यांना लावता येणार, पण इन आउटला कम से कम 50 मीटर 20 मीटर 30 मीटर लांब, की इथून लाईट गेली बुवा, मग आता गेली कशी काय, चोरी गेली बुवा, म्हणजे लक्ष राहिलं पाहिजे जेणेकरून असं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रभागामध्ये जे येणारा मेन रस्ता इनवाला आणि जो प्रभागातून बाहेर जाणारा आउट रस्ता, त्या रस्त्यांवरती सीसीटीव्ही कॅमेराचं तुम्ही जे केलेलं आहे. सध्या चोरीमारीचे पण विषय खूप घडलेले आहेत आपल्या प्रभागामध्ये. प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा आपण एक परिक्रमा करणार आहेत. अच्छा. आता तुम्ही एवढे तुमच्या संकल्पना आहेत, एवढ्या संकल्पनाने तुम्ही पुढे जातात. ऍक्च्युअली हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे की जो मी होस्ट करतोय तुमच्या सोबत असताना. मला कदाचित त्याचा अनुभव नाही, पण मी तुम्हाला विचारू शकतो का तुम्ही कोणत्या पक्षाकडून तिकीट घेणार आहे किंवा कोणत्या पक्षाकडून तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात करणार आहे? नाही, सध्या तर तसं नाहीये काही, पण मला जो टॅग लागलेला हिंदुत्ववादी त्यानुसार मी पुढचं काही सांगू शकत नाही, कुठून तिकीट भेटेल काय भेटेल, पण मग मनात आहे की उभं राहायचं, ठाम आहे, उभं राहणारच. तर अजून एक आपला प्रश्न की सध्याच्या मितीला युवक हा अशा परिस्थितीमध्ये अडकलेला आहे की त्याला ना कुठली रोजगार संधी आहे, ना कुठलं बेस आहे, ना प्रॉपर शिक्षण आहे, ना कुठलं पद्धतीचं गायडन्स आहे. म्हणजे आजकाल युवक डिस्टर्ब होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया झालेली आहे. तर ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे युवकांनी पुढे जाण्यासाठी किंवा युवकांना रोजगार मिळण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? सर्वप्रथम सिन्नरला 2 MIDC लाभलेले आहेत. बरोबर. तर रोजगार म्हणजे हा प्रत्येकाला भेटायलाच पाहिजे. बाहेरून येऊन लोक इथे रोजगार उपलब्ध करून नोकऱ्या करतायत. आपल्या युवकांनाही तिथे काहीतरी संधी मिळावी यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. त्यानंतर बऱ्याचशा अशा जागा असतात, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, म्हणजे शासनाच्या बरेच अशा सरकारी जागा असतात, त्या माहिती पडत नाहीत, म्हणजे कोणी बघत नाही, फ्लॅश आउट करत नाही. तर आपण त्याच्यावर पण थोडंसं काम करून त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. प्रत्येक अशा गरजू व्यक्ती असेल किंवा शिकलेला थोडासा म्हणजे जो एबल असेल त्या गोष्टीसाठी, त्यांना आपण त्याच्यानुसार कामाची बऱ्यापैकी मदत करू किंवा लावूच आपण. एक फारसा सगळ्यात वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. लाईट, रस्ते, पाणी
ह्या सर्व गोष्टींबद्दल तर कोणी पण नगर म्हटलं की नगरसेवकाचं काम काय आलं, लाईट, पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ह्याच गोष्टी, किंवा एखाद्या ठिकाणी मौत झाली की तिथं नगरसेवकाने त्याची हजेरी दाखवणे, हे याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काय संकल्पना आहे की याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता? कुठल्या योजना की कुठल्या नवीन पद्धतीचं काम तुम्ही नागरिकांना देऊ शकतात? हा प्रश्न खूप महत्वाचा विचारला तुम्ही. आता जिथे जिथे गेलेत लोक, तिथे तिथे जरा विचारपूस झाली. प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नगरसेवकाचं त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं एवढंच असतं, मी लाईट बसवेल, रस्ता करेल, गटारी करेल, मी कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करेल, पाण्याची व्यवस्था करेल. हे तर आपण करणारच आहोत, पण त्याच्याही पलीकडे असे काही वृद्ध असतील किंवा रुग्ण असतील, त्यांसाठी आपण दर 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं फ्री ओपीडी म्हणजे असं ठेवणार आहोत. तर त्यांना छोटा मोठा, त्यांची परिस्थिती नसते की थोडेफार पैसे वगैरे खर्च करण्याची, त्यांना आपण मेडिसिन आलं, इंजेक्शन झालं, ओपीडी फ्रीमध्ये आपण ठेवू. कसा असणार आहे हा ओपीडीचा आणि मेडिकलचा प्रवास? मी समजून घेऊ शकतो का की काय करावं लागणार आहे? समजा एखादा गरीब घरातील किंवा खूपच आर्थिक दृष्ट्या खराब असलेल्या घरातील एखादा व्यक्ती आहे, ज्याला आज आजार झालेला आहे. या देशामध्ये, भारतासारख्या देशामध्ये जर असं झालं की गरिबांच्या घरामध्ये जर एखादा आजार झाला, तर त्याला पहिला प्रश्न येतो तो आर्थिक समस्या येते. मग त्याच्यावरती ते नगरापासूनच जर सुरुवात करायची तर ती तुम्ही ते ओपीडीची सेवा कशी सुरू कराल? आता ओपीडीची सेवा अशी सुरू करायची, एखादी जागा ठरवण्यात येईल किंवा एखादं असं हॉस्पिटल ठरवण्यात येईल. तिथे एक डॉक्टर आपला असेल तिथं, तर डॉक्टर म्हणजे त्यांच्या मार्फत म्हणजे आपल्या मार्फत त्यांच्यापर्यंत जाऊन ती सेवा प्रत्येकाला, इंजेक्शन असू, गोळ्या औषधं असू, म्हणजे ओपीडी, सर्दी, ताप, खोकला, कोणाला काही झालं तर ती फ्रीमध्ये असेल. कुठल्याही प्रकारची फी वगैरे द्यायची गरज नाही पडणार नाही. मेडिसिनचे पैसे द्यायचे नाही, इंजेक्शन द्यायचे पैसे द्यायचे नाही किंवा तपासणीचे पैसे द्यायचे नाही. ही सगळी तुमची संकल्पना आहे की याच्यावरती तुम्ही ऑलरेडी काम करून ह्या गोष्टीचं नॉलेज घेऊन हे सगळं तुम्ही ऑलरेडी फिल्डिंग लावलेली आहे ह्या गोष्टीची? नाही, संकल्पना हा पुढचा विषय. हा, मी त्या गोष्टी म्हणजे सर्व चर्चा केलेल्या आहेत, त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, म्हणजे माझं बोलणंही झालेलं आहे. सर्व बोलून मग मी हे बोलतोय तुमच्याकडे की असं आपण करणार आहोत. आणखीन काही योजना ज्या आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, याच्यासाठी तुमच्याकडे काही संकल्पना आहे की काही अशा कामगारांसाठी काही योजना असतील, किंवा घरात बसून ज्या महिला आहेत ज्या फक्त घरात बसतात आणि त्यांना रोजगार उपलब्ध करायची संधी हवी आहे पण त्या बाहेर निघू शकत नाही, अशा महिलांसाठी तुमच्याकडे काही संकल्पना, योजना? आपल्या सरकारने खूप म्हणजे प्रत्येक एजसाठी, प्रत्येक लोकांसाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत, तर त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. जसे की आता बांधकाम योजना आहे, कामगार योजना आहेत, तर त्याच्या मार्फत लोकांना काही घरासाठी भांडे भेटतात, म्हणजे घर उपयोगी वस्तू भेटतात, अजून लोकांना माहित नाही. तर त्यांच्यापर्यंत आपण त्या गोष्टी, ते योजना घेऊन जाणे किंवा त्यांना आपण पाहिजे ते मदत करून ते मिळवून देण्याचं आपण काम करू. तर तुमचे जे काही कोणी अपोनंट असणार आहेत, बरोबर, की आता तुम्हाला राजकारणात उतरायचं म्हटलं, अपोनंट तर असणार, विरोध हा प्रत्येकाला असतो, चांगलं काम करणाऱ्याला पण विरोध असतो, वाईट काम करणाऱ्याला पण विरोध असतो. मग तुम्ही कसं मॅन्युप्युलेट करायचं, कसं असणार आहे तुमचा हा राजकारणाचा प्रवास? मला थोडक्यात सांगू शकता का तुम्ही, कसं तुम्ही या गोष्टीची सुरुवात करणार आहे, लोकांपर्यंत कसं पोहोचायचं? आज असे बरेचसे घरं आहेत जिथपर्यंत आपण आपल्या संकल्पना पोहोचवू शकत नाहीये, मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला समोरच्या म्हणजे अपोनंट वर, म्हणजे इथून मागे जे राजकारण झालं, इथून मागे जे नगरसेवक होऊन गेले किंवा माझे आता कोणी जे अपोनंट असेल, यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका वगैरे हे करायचं नाहीये. मी सर्वप्रथम मी काय करू शकतो हे फक्त लोकांना मी सांगणार आहे. मी म्हणजे माझ्याकडे कुठलाही गरीबात गरीब किंवा कोणताही माणूस कधीही मला कॉल करू शकतो किंवा मला भेटायला येऊ शकतो किंवा कोणतंही काम मला सांगितलं तर मी ते करू शकतो. म्हणजे 24 तासही मी, आणि 365 दिवस 8 दिवस मी अवेलेबल आहे सर्वांसाठी. हा जो माझा असा प्रश्न आहे, हा जो इलेक्शनचा पिरियड आहे, ज्या टाइम पिरियड मध्ये असा विषय आहे की असे खूप घर वंचित आहेत जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय,
तर तिथपर्यंत तुम्ही कसं पोहोचणार आहेत की त्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे की आपल्याकडे एवढ्या संकल्पना आहेत आणि मी एवढ्या चांगल्या हेतूने एकदम निष्ठेने ह्या गोष्टीकडे वळालो, ह्या गोष्टीकडे मी चाललोय हळूहळू, हे लोकांना कसं समजणार, जे तुमचे वोटर्स आहेत यांना कसं समजणार? मी ह्यासाठी माझ्या प्रभागामध्ये ड्रोन असतो, ड्रोन मार्फत मी पूर्ण माझ्या प्रभागाचं सर्वेक्षण करणार आहे. त्यानंतर मी प्रचार दरम्यान प्रत्येक गल्ली बोळात प्रत्येक घरापर्यंत मी जाणारच आहे. तर जाता जाता मी सर्व जे प्रॉब्लेम्स, कुठे काय प्रॉब्लेम्स आहे काय आहे, ते सर्व जाणून घेणार आहे. एकदा कदाचित मी निवडून आल्यानंतर मी पहिले ते ते सुधारायच्या मागे लागेल. मग मी असं विचारतो, यदा कदा तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं काम तुम्ही कुठलं करणार आहे? कुठलं करू वाटतं तुम्हाला की केलं पाहिजे? सर्वात पहिलं मेजर इश्यू कुठला असला पाहिजे तो? मेजर इश्यू असं प्रभागामध्ये सीसीटीव्ही वगैरे हे लावलं पाहिजे. त्यानंतर ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम आहे तो, त्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याबद्दल प्रॉब्लेम ते पहिले सॉल्व्ह करू. त्यानंतर रुग्णांचं तर लवकरच चालू करणार आहोत आपण मग रुग्णांसाठी ती free OPD. रुग्णसेविका फक्त तुम्ही जोपर्यंत 5 वर्ष सत्तेमध्ये आहात तोपर्यंतच असणार आहे की लाईफ टाईम असणार आहे? नाही, ती लाईफ टाईमच असणार आहे. फ्री रुग्णसेवा तुम्ही कधी आलात, कधी कॉल केलात तरी फ्री, तुमच्या म्हणजे पूर्ण प्रभागाच्या व्यक्तींसाठी ती फ्रीच असणार आहे. मग तुम्हाला असं का वाटतं की लोकांनी तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे? तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? माझा असा जेन्युइन क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की याचं वय नाही, हा लहान आहे, हा काय प्रश्न सोडवणार आहे, हा काय म्हणजे याला काय करता येणार आहे याच्या वयानुसार. पण मला वाटतं का मी यासाठी सक्षम आहे. मी काय करू शकतो काय नाही हे मला माहित आहे. तर तुम्ही एकदा आजमावून तर बघा. एकदा तुम्ही मला कॉल करा किंवा एखादं काम घेऊन या. नाही झालं तर मग तुम्ही बोला. मी त्यासाठी सक्षम आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांनी मला निवडून दिलं पाहिजे. हां, हां. असं समाजकारण करत असताना तुम्ही खूप काही कार्यक्रम घेत असतात वर्षभरामध्ये. जसं माझ्या कानावर आहे, तर मी पण तुमच्यासोबत खूप कार्यक्रमामध्ये बघितलेलं आहे मी. तर मला आणि आपल्या सर्व वोटर्सला एक तुम्ही सांगा की वर्षभरामध्ये तुम्ही जो सर्वात मोठा समाजकारणाच्या मार्फत हिंदुत्व घरोघरी पोहोचावं म्हणून तुम्ही एक खूप मोठी रॅली जी काढतात, हनुमान जन्मोत्सवच्या दरम्यान जे तुमची असते, ते कसं काय असतं ते तुम्ही त्याचं सांगू शकता का? त्याला असं कोणाचं असं पाठबळ नाही, कोणी असं त्याला वरदहस्त नाही. तर ते आमचेच असे मित्रपरिवार सर्व, बजरंग दलचे आमचे मित्र सर्व, आम्ही म्हणजे सर्व एकत्र येऊन देणगी गोळा करून आम्ही सगळं एवढं नियोजन करून भव्य अशी मिरवणूक वगैरे शोभायात्रा आम्ही सिन्नरमध्ये काढतो. दरवर्षी म्हणजे भूत न भविष्य अशी मिरवणूक आमची निघते. 5-10 हजार पब्लिक असते. अरे वा. तरी कुठल्याही प्रकारे कोणालाही गालबोट न लागता एकदम व्यवस्थितपणे आम्ही ती योजना आयोजन करतो. मग ते घरोघरी ते तुम्ही ते हिंदुत्व पोहोचवता. मला असं वाटतं की सिन्नरमध्ये सर्वात मोठं रॅली तर तुमचीच ती असते. मग त्याच्या नक्कीच. पाठीमागे तुमचंच सर्व पाठबळ असत असेल, सर्व मुलं तुम्हालाच तिथे आदर्श मानतात. नाही, असं नाही. म्हणजे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. हां. म्हणजे आमचे जे बजरंग दल असेल, जे हिंदुत्ववादी सर्व संघटना असेल, ते सर्व प्रत्येक जण एकत्र येऊन म्हणजे प्रत्येक जण श्रम देऊन त्या गोष्टींमध्ये लक्ष घालून सर्व सोबत चालून तेव्हा ते नियोजन होतं. म्हणजे मी एकटाच करतो असं नाही. आमचे बरेच मित्र आहे, खूप आहेत, म्हणजे भरपूर असंख्य. असंख्य हां. म्हणजे बऱ्याच संघटना आहेत हिंदुत्ववादी, सर्व एकत्र येऊन ते कार्यक्रम आम्ही पार पाडतो. मग एवढं सर्व करत असताना तुम्हाला मेंटली खूप हॅरेसमेंट होत असेल की कधी-कधी असं मनासारख्या काही गोष्टी होत नसतील. मेंटली खूप त्रास होत असेल की कधी काही विचारांची लोकं आपल्याला भेटत नाहीत. कदाचित वाकड्यामध्ये जातात. मग त्यांच्यासोबत तुम्ही मॅनिप्युलेट कसं करता? नाही, शक्यतो ती वेळ येतच नाही. कारण मित्रपरिवार खूप मोठा आहे आमचा. मित्रपरिवार असेल, संघटना असेल, खूप मोठी आहे. तर तो प्रॉब्लेम येत नाही कधी. असं कोणी त्रास देईल किंवा सर्व बरोबर समजून सर्व गोष्टींना समजून घेतात सर्व गोष्टी. मग या सर्वामधून आता मी तुम्हाला एक शेवटचा अंतिम प्रश्न विचारतो,
की ह्या सर्वाचा अनुभव तर तुम्हाला अजून नाहीये राजकारणाचा. हळूहळू तुम्ही ह्या गोष्टी शिकतायत. की तुमचं मी समजू शकतो की याच्या पहिले तुमचं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं का? नाही, ती परिस्थिती खूपच हालत होती. हां. त्यातून आम्ही वरती आलेलो. हं. मला आधी बोललो, मला सहानुभूतीचं राजकारण अजिबात करायचं नाही. नाहीच, नक्कीच. असं कुठलंही राजकीय मला बॅकग्राऊंड नाही, वर्ध असेल काहीच नाही. आम्ही एकदम सर्वसाधारण फॅमिलीतून वरती आलेलो आहे. हं. तर एक फक्त जिद्द होती की आपण गरीब जन्माला आलोय हं. आणि आपण गरीबच नाही राहिलं पाहिजे. आणि जे आपण दिवस काढलेले ते बाकीच्यांवरती वेळ नको यायला. हं. त्यासाठी काहीतरी समाजासाठी देणं लागतं. हं. तर त्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे मला. तर त्या प्लॅटफॉर्मसाठी मी तयारी करतोय. आणि एवढंच वाटतं की प्रत्येक प्रभागात म्हणजे माझ्या प्रभागातील लोकांनी मला थोडंसं समजून एकदा संधी देऊन बघा. मी त्या पदासाठी सक्षम आहे की नाही ते तुम्ही अनुभवा. मी कुठं कमी पडलो तर तुम्ही बिनधास्त मला बोलू शकता. तर माझा असा तुम्हाला प्रश्न आहे निलेश दादा, की जी आत्ताची तरुण पिढी आहे 18 वर्षाच्या आतमधली, हीच पुढे जाऊन चुकीच्या वळणाला लागतात. कुठेतरी गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. हे नाही वाढलं पाहिजे किंवा ते एक चांगल्या वळणाला लागले पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे, की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, की जेणेकरून ती चुकीच्या वळणाला नाही गेली पाहिजे? त्यासाठी आपण माझ्या प्रभागातला जो ओपन स्पेस आहे हं. तो ओपन स्पेस शोधून तिथे ग्रीन जिम गार्डन त्याचं नियोजन करून त्यानंतर अभ्यासिका उभारण्याचं नियोजन करणार आहोत. आणि जेणेकरून जे मुलं आहेत रिकाम्या वेळेत तिथं खेळल्यानंतर जरा अभ्यासिकेमध्ये जातील. हं. थोडंसं त्यांचा स्टडी पण होईल आणि मलाही रमल. अभ्यासिकेचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सगळीकडेच चाललेला आहे, की अभ्यास करायला लोकं म्हणजे फार तर मी बघितलंय तरुण पिढी ही अभ्यास करायला घरात कम्फर्टेबल नाहीये सध्याच्या मितीला. तर ते कुठेतरी खूप लांब तुमच्या तिथे एक मंदिर आहे. मी बघितलेलं आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन अभ्यास करत असतात. तर ही अभ्यासिका किती लोकांसाठी बनू शकते? आणि हे कसं असणार अभ्यासिकेचं नियोजन मला तुम्ही सांगू शकता का? अभ्यासिकेचं नियोजन असं म्हणजे माझ्या प्रभागातले जे तरुण आहेत, जे होतकरू, जे एमपीएससी, यूपीएससीची जे तयारी करतायत, तर त्यांना बऱ्यापैकी खूप लांब जावं लागतं. म्हणजे आमच्या प्रभागापासून बस स्टँडपासून तर गावात जाणं बरंच लांब आहे. तर त्यासाठी माझ्याच प्रभागामध्ये कुठंतरी जागा ओपन स्पेस शोधून तिथे आम्ही अभ्यासिकेचं नियोजन करू आणि जेणेकरून तिथेही एखाद्या बेरोजगार व्यक्तीला रोजगार निर्माण होईल असा आम्ही जरा प्रयत्न करू. तर निलेश दादा तुम्ही माझ्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये आलात. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा गोष्टी करून. तुमच्यासोबत बोलून मला खूप अनुभव मिळाले. खूप काही गोष्टींचं नॉलेज मिळालं. तर मी तुम्हाला जाता जाता एकच संदेश तुमच्याकडून अपेक्षा करतो संदेशाची, की तुम्ही काहीतरी तुमच्या प्रभागातील नागरिकांना, तुमच्या मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. हं. मी एक होतकरू गरिबीतून वरती आलेला आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रश्न सोडविलच माझ्या मतदारांचे. तरी मला प्रत्येकाने थोडासा आशीर्वादरूपी हात देऊन मला नक्कीच निवडून द्या. जय श्रीराम. जय श्रीराम.